फास्ट 50 बातम्या। भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकचं मोठं नुकसान। स्क्वॉड्रन लीडर उस्मान युसूफ आणि 4 एअरमॅनसह 50हून अधिक लोक ठार तर अनेक लढाऊ विमानही नष्ट झाल्याची माहिती। दिल्लीत आज सकाळी 11 वाजता सीसीएसची बैठक। ऑपरेशन सिंदूरबाबत बैठकीत चर्चा होणार। बैठकीत सुरक्षेसंदर्भातही आढावा घेतला जाणार। आज सकाळी 11 वाजता सुरक्षा समितीची बैठक। ऑपरेशन सिंदूर आणि सुरक्षा संबंधीचा आढावा घेण्यात येणार। ऑपरेशन सिंदूर दरम्यान नौदलाकडून आयएनएस विक्रांतच्या सुरक्षेसाठी विशिष्ट व्यूहरचना। आयएनएस विक्रांतच्या सुरक्षेसाठी अरबी समुद्रात शेकडो चौरस किलोमीटर अहोरात्र टेहळणे। अद्यापही भारतीय नौदल सजग आणि सज्ज। भारतातून पाकिस्तानच्या राजनैतिक अधिकाऱ्याची हकालपट्टी। भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तानी अधिकाऱ्याला 24 तासात देश सोडण्याचे आदेश। पाकने पीओके रिकामं करावं। जम्मू काश्मीरबाबतचे प्रश्न द्विपक्षीय चर्चेतूनच सोडवले जाणार। पाकिस्तानकडून हल्ला झाल्यास उत्तर देणार। परराष्ट्र मंत्रालयाकडून पत्रकार परिषद घेत माहिती। काश्मीर मुद्द्यावर कुणाची मध्यस्थी आम्हाला मान्य नाही। भारत आणि अमेरिकेतल्या चर्चेत व्यापाराचा मुद्दा नव्हता, परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलं। भारतीय सैन्य न्यूक्लिअर ब्लॅकमेलच्या धमकीची हवाच काढून टाकतात। पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। तसंच पंतप्रधान मोदींकडून एअरफोर्स, नेव्ही आणि आर्मीच्या जवानांना सॅल्यूट। भारतीय नौदलाकडून एक व्हिडिओ प्रसारित। एकाच ध्येयासाठी सज्ज, मिशन सक्सेस नौदलाचा व्हिडिओ। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, विक्रम मिस्री यांच्यासह 25 भाजप नेत्यांची सुरक्षा वाढवणार। परराष्ट्र मंत्रालयाच्या विशेष विनंतीनंतर सुरक्षा वाढवली जाणार। नड्डा, भूपेंद्र यादव, निशिकांत दुबे यांचीही सुरक्षा वाढवणार। राजस्थानच्या जैसलमेरमध्ये भारतीय लष्कराकडून रात्री ड्रोनद्वारे देखरेख। पाकिस्ताननं मोबाईल टॉवरची रेंज वाढवली, त्यामुळे जैसलमेरच्या गावात पाकिस्तानचं नेटवर्क। पाकचं सिम वापरल्यास सुरक्षेसाठी मोठं संकट। पंजाबच्या अमृतसरमधील शाळा आजपासून सुरू होणार। गेल्या 8 दिवसांपासून अमृतसरमधील शाळा बंद होत्या। नेहमीपेक्षा कमी वेळेसाठी विद्यार्थ्यांचे वर्ग भरणार। मुंबईतील ताज हॉटेलसमोर ड्रोन उडवणारा तरुण ताब्यात। पहाटे 4 वाजता ड्रोन उडवत असताना पोलिसांनी अरमल्ला जेसीला ताब्यात घेतलं। नागपूर रेल्वे स्टेशनवर बॉम्बस्फोट करण्याचा सुरक्षा यंत्रणांना धमकीचा मेसेज। धमकीनंतर राज्यातील रेल्वे स्थानकांवर कडेकोट सुरक्षा। रेल्वे पोलिसांकडून तपासणी। प्रवाशांना आणि सुरक्षा यंत्रणांना खबरदारी घेण्याचे आदेश। शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आज महत्त्वाची बैठक। शरद पवार, जयंत पाटलांसह इतर नेते उपस्थित राहणार। पक्षातील गळती रोखण्यासाठी पवारांच्या राष्ट्रवादीकडून एकत्र येण्याचं वक्तव्य। राष्ट्रवादीच्या साप्ताहिक बैठकीत अजित पवारांचं वक्तव्य। सूत्रांची माहिती। पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून पोस्टरबाजी। अजित पवार आणि सुप्रियाताईंनी पुन्हा एकत्र यावं। सुप्रियाताई, साहेबांची इच्छा पूर्ण करा। पवार गटाच्या कार्यकर्त्याकडून बॅनरबाजी। मुंबई काँग्रेसमध्ये वर्षा गायकवाडांविरोधात नाराजी। वर्षा गायकवाडांना मुंबई काँग्रेस अध्यक्षपदावरून हटवण्याची मागणी। दिल्लीत पार पडलेल्या बैठकीत मुंबईतील काँग्रेस नेत्यांची मागणी। तेजस्वी घोसाळकर आज मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेणार। राजीनामा दिल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांना मातोश्रीवरून भेटीसाठी निमंत्रण। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या दीपक मानकरांचा राजीनामा। पुणे शहराध्यक्षपदाचा मानकरांनी राजीनामा दिला। मानकरांवर फसवणुकीचा गुन्हा, पक्षाची बदनामी होऊ नये यासाठी मानकरांनी राजीनामा दिल्याची माहिती। भाजपकडून शहराध्यक्षपदासाठी पुन्हा धीरज घाटेंना संधी। पुण्यात भाजप शहराध्यक्षपद धीरज घाटेंची फेरनिवड। भाजपच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी आमदार डॉक्टर अतुल भोसलेंची निवड। कराडच्या भाजप कार्यकर्त्यांकडून फटाके फोडत आनंद साजरा। नवी मुंबईत भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी डॉक्टर राजेश पाटील यांची वर्णी। ते भाजपचे पदाधिकारी होते। भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई आज सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार। भूषण गवई सरन्यायाधीश पदाची शपथ घेणारे दुसरे दलित व्यक्ती ठरणार। राज्य सरकारकडून 7 आयपीएस अधिकाऱ्यांची बदली। लोहमार्ग पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे हे राज्य गुप्तवार्ता विभागाचे सहआयुक्त, तर राजीव जैन हे मुंबईत सागरी सुरक्षा विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून नियुक्त। राज्याला रेल्वे फाटक मुक्त करणार। मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। रेरोड टिटवाळा रेल्वे उड्डाणपुलाचं फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण। नागपुरातील 10 पुलांचंही लवकरच उद्घाटन होणार अशी माहिती। ठाण्यात उपमुख्यमंत्री शिंदेंच्या घराबाहेर प्रहार संघटनेचं आंदोलन। शेतकरी आणि दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार आक्रमक। शिंदेंच्या घराबाहेर रक्तदान करून आंदोलन। रोहित शर्माने मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीनंतर फडणवीसांकडून रोहितला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या।